आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र. काही महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया टॉप 25 मध्ये. जगन्नाथ रथयात्रेमध्ये उद्योगपती अदानी सहकुटुंब सहभागी, कुटुंबासह दर्शन घेत केली आरती. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये भगवान श्री रामांचा अभिषेक झाल्यापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी. आतापर्यंत 5 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतलं असून यामध्ये 4.5 लाख व्हीआयपी भाविकही असल्याची माहिती. पंतप्रधान मोदींना धर्मचक्रवर्ती पदवी प्रदान. दिल्लीतील शताब्दी समारंभामध्ये आचार्य विद्यानंद महाराजांकडून पंतप्रधान मोदींना ही पदवी प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी योजना. 26 ऑगस्टला सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमानं उत्सवाची सुरुवात होणार. अनिल धुपार अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सरचिटणीस पदापासून दूर. सुंदर अय्यर यांच्याकडे अंतरिम जबाबदारी. धुपार यांनी वयाची 70 पार केल्यामुळे त्यांना पदावरून हटवल्याचं AITAचं स्पष्टीकरण. प्रज्ञानंदनं उज्जेस मास्टर्स जिंकत लाईव्ह रेटिंगमध्ये भारतातील अव्वल बुद्धिबळपटूचा मान मिळवला. गुकेशला मागे टाकत तो जागतिक 4थ्या स्थानावर पोहोचला असून यंदाचं हे त्याचं 3रं जेतेपद ठरलं.